हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द रिव्हर्स एजिंग जर्नी. कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा टॉपिक आहे लिव्हर हेल्दी फूड्स. लिव्हर आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्वाचं ऑर्गन आहे. काय काय कार्य आहेत माहिती आहे का यकृताची? डिटॉक्सिफिकेशनचं बॉडीचं काम लिव्हरमध्ये होतं. शरीरातील सगळे विषारी घटक, औषधे, मद्य, हे जे पण आपण खातो पितो ते सगळं रक्तातून बाहेर टाकायचं काम लिव्हर करतं. तसेच मेटाबॉलिझमचं काम लिव्हर करतं. बाईल प्रोडक्शनचं काम, जे आपल्या शरीरात जे पित्त तयार करतं, जे पचनासाठी, मेदाचे पचन करण्यासाठी आवश्यक असणारं जे पित्तस्राव असतो ते निर्मितीचं काम लिव्हर करतं. आणि मेन म्हणजे स्टोरेजचं काम करतं लिव्हर. जीवनसत्व जशी काही ए, डी, ई, के, बी12, लोह म्हणजे आयर्न, कॉपर, ग्लुकोज, या सगळ्यांचा साठा लिव्हरमध्ये केला जातो. आणि अल्ब्युमिन आणि रक्त गोठवण्याचे घटक सुद्धा लिव्हर तयार करतं. तसेच रक्तातील हानिकारक जीवाणू आणि विषारी घटक नष्ट करण्याचे कामही लिव्हर करतं. इन्शुलिन, इस्ट्रोजन, कॉर्टिझोल यासारख्या संप्रेरकांचे संतुलन राखण्याचं काम लिव्हर करतं. तर मंडळी, या लिव्हरसाठी, हे लिव्हरचं हेल्थ आपलं चांगलं राहण्यासाठी आपल्या आहारात काय काय खायला पाहिजे? तर फर्स्ट म्हणजे स्पिनॅच, पालक. पालकमध्ये काय असतं? क्लोरोफिल असतं भरपूर प्रमाणात आणि ते टॉक्सिन्सला निघून जायला, क्लेन्स करायला मदत करतं, डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करतं आणि आपल्या लिव्हरला प्रोटेक्ट करतं. नंतर आहे वॉलनट. वॉलनट म्हणजे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतं. अर्गॅनिन असतं. ते बॉडी डिटॉक्सिफाय करायला आणि लिव्हर क्लीन्स करायला सपोर्ट करतं. थर्ड इज अ लेमन. लेमन काय करतं? लेमन बाईल प्रोडक्शन करतं. बाईलचं प्रोडक्शन करतं आणि टॉक्सिन्स फ्लश करायला मदत करतं. पण ते गरम पाण्यातून जर घेतलं तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे. नंतर आहे टर्मरिक, हल्दी. हल्दीमध्ये कुर्कुमिन नावाचा पदार्थ असतो. ते कुर्कुमिन एक पॉवरफुल अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं आणि ते लिव्हरच्या फंक्शनला आणि बाईल प्रोडक्शनला मदत करतं. नेक्स्ट आहे आमला. रिच इन विटॅमिन सी अँड अँटीऑक्सिडंट्स. इट रिज्युविनेट्स लिव्हर सेल्स अँड बूस्ट इम्युनिटी. आपल्या लिव्हरचे सेल्सला नवनिर्माण करण्याचं काम आवळा करतं आणि आपली इम्युनिटी सिस्टम सुद्धा वाढवण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे बीटरूट. बीटरूटमध्ये बेटॅलिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते आपल्या ब्लडला प्युरिफाय करायचं काम करतात आणि इट सपोर्ट्स लिव्हर डिटॉक्स एन्झाईम्स. नंतर आहे ग्रीन टी. ग्रीन टी पण ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि आपल्या बॉडीतून टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं. नंतर आहे पपया. पपया पण आपल्या बॉडीतून, पपयामध्ये पेपिन नावाचं एन्झाईम असतं आणि ते आपल्या बॉडीतून टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं. तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती? हे सगळे फूड तुम्ही आपल्या आहारामध्ये जर इन्व्हॉल्व केले तर तुमचं लिव्हर हेल्दी राहील आणि लिव्हर हेल्दी राहिली तर तुमचं गट हेल्थ चांगलं राहील आणि गट हेल्थ चांगलं राहिलं तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ सुद्धा चांगलं राहील आणि तुम्ही आणखी 10 वर्ष तरुण दिसायला तुम्हाला मदत होईल. सो दिस इज फॉर टुडे अँड थँक यू.